नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव संपत बबनी थापे। शेतीमध्ये जीवन आणि कवचच्या वापराने एकूण खर्चात 35 ते 50% बचत होते आणि 15 ते 20% पर्यंत उत्पादन वाढते। आणि हे आम्ही नाही तर जीवन आणि कवच वापरत असलेले शेतकरी स्वतः सांगत आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव कपिल मुरलीधर शेळके, राहणार बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। आयरोसॉइल कंपनीचे जीवन आणि कवच हे मी माझ्या झेंडू या पिकासाठी वापरले। त्यासाठी झेंडू या पिकासाठी 5 गुंठ्यासाठी वापरलं आणि त्या तुलनेमध्ये 5 गुंठ्यासाठी माझ्या केमिकल वापरलं। आयरोसॉइल कंपनीचे जे 4 ड्रिंचिंग आणि 4 जीवन आणि कवचचे 4 ड्रिंचिंग आणि 4 स्प्रे घेतले। त्या 4 स्प्रेचा एकंदरीत खर्च मला 1000 ते 1200 रुपयापर्यंत झाला। आणि त्याच तुलनेमध्ये राहिलेल्या 5 गुंठ्यामध्ये जी माझं केमिकल वापरलं त्याचा जो खर्च आहे तो जवळजवळ 5 ते 7000 पर्यंत झाला। या दोन्हींचा एकत्रित विचार करता पाहिलं तर मला जवळजवळ बऱ्यापैकी खर्चामध्ये बचत झाली, म्हणजे तोच एक माझा नफा। आणि त्यानंतर जे झेंडू हे पीक घेतलं त्या पिकामध्ये असणारी जी फुलांची साई, चमक वगैरे या गोष्टीमध्ये बऱ्यापैकी मला फरक जाणवला। आणि हार्वेस्टिंगमध्ये ज्यावेळेस मी माझं पीक आलं त्यावेळेस ते हार्वेस्टिंग करत असताना मला प्रत्येक हार्वेस्टिंगला जीवन आणि कवच ज्या प्लॉटमध्ये वापरलं त्या तुलनेत माझा जो घरचा प्लॉट आहे हे कमी हार्वेस्टिंग झालं, म्हणजे त्यामध्ये डिफरन्स जवळजवळ 10 ते 20 किलोचा डिफरन्स जाणवला। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रशांत मोहन शेळके, राहणार बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। आयरोसॉइल कंपनीचे जीवन व कवच हे 5 गुंठ्यासाठी मी वापरले आणि रासायनिक खतं ही 5 गुंठ्यासाठी वापरली। आयरोसॉइल कंपनी जीवन व कवच यासाठी मला 1200 ते 1300 रुपये खर्च आला आणि तेच दुसऱ्या 5 गुंठ्यासाठी मला रासायनिक खताचा 4 ते 5000 रुपये खर्च आला। आयरोसॉइल कंपनीचे जीवन व कवच हे मी माझ्या पिकासाठी वापरले तर मला त्याच्यात फरक असा जाणवला का बुवा त्याची फुलांची साईज, फळांची साईज ही जरा बरी वाटली आणि त्याच पट्टीमध्ये रासायनिक खतं वापरली तर त्याची साईज मला जरा थोडी कमी वाटली। आयरोसॉइल कंपनीचे जीवन व कवच वापरून मला 40 ते 50 किलो उत्पन्न जास्त आले। नमस्कार मित्रांनो, माझं नाव महेंद्र कारभारे शेळके, ॲड्रेस ॲटपोस्ट बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। आयरोसॉइल कंपनीचा आपण जीवन और कवच हे आपण आपल्या कांद्यासाठी यूज केले। मी त्याचे 2 भाग केले, एक 5-5 गुंठ्यांचे। तर 5 गुंठे आपण आयरोसॉइल कंपनीसाठी केले तर आपण 5 गुंठे आपले रासायनिक याच्यासाठी केले। तर आपल्याला दोन्हींमध्ये बराचसा डिफरन्स भेटला। त्यात आपल्याला आयरोसॉइलसाठी खर्च थोडा कमी लागला, एक 1500 ते 1500 रुपये खर्च आला, तर आपल्याला रासायनिकसाठी थोडा जास्त खर्च आला, एक 5 ते 6000 खर्च झाला त्यामध्ये आपला। मी आता आपल्या आयरोसॉइल कंपनीचे जीवन आणि कवच हे झेंडू या पिकासाठी वापरलं, त्याचा रिझल्ट मला बऱ्यापैकी चांगला भेटला। त्यामुळे मी भविष्यामध्ये माझे सोयाबीनचं पीक करणारे, हे 2 एकरचे सोयाबीन करणारे, त्याच्यावर सुद्धा मी आयरोसॉइल कंपनीचं जीवन आणि कवच हे वापरणार आहे आणि सर्वांनी हे वापरावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो। जीवन आणि कवच हे वापरल्यामुळे आम्हालाही फायदा झाला, तुम्ही उपयोग करायचा। टोमॅटो या पिकावर मी जे आयरोसॉइल कंपनी जीवन व कवच हे वापरले, इथून येणाऱ्या मी पुढच्या पिकावर सुद्धा आयरोसॉइल कंपनीचे जीवन व कवच हे वापरणारच आहे। म्हणून शाश्वत शेती, म्हणून शाश्वत शेती, म्हणून शाश्वत शेती, म्हणून शाश्वत शेती।